नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की आता रमाकांत ईश्वरीला म्हणतो, मी लाडू करू का त्याच्यासाठी? तू फक्त नेऊन देशील का त्याला? ईश्वरी म्हणते, नाही. ईश्वरीचं उत्तर ऐकून रमाकांत विचारात पडतो. त्याला वाटतं की ही ईश्वरी अशी नाहीये, मग ही अशी का वागतीये? आता वाक्य पूर्ण करत ईश्वरी म्हणते, म्हणजे लाडू तुम्ही बनवायचे आणि नेऊन पण तुम्हीच द्यायचे त्यांना. आता ईश्वरी लाडू बनवायला रमाकांतची मदत करू लागते. रमाकांत चपातीच्या चुऱ्यात भरभरून तूप टाकतो आणि मस्त चुरून लाडू बनवून तो अर्णव समोर घेऊन जातो. ईश्वरी म्हणते, तुमचा आवडता खास पोळीचा लाडू बाबांनी त्यांच्या हाताने तुमच्यासाठी बनवलाय. अर्णव खूप चिडतो. तो ईश्वरीला म्हणतो, हे असं काही करून काहीच होणार नाहीये, सो प्लीज हे नको करूस तू. मी तुला रिक्वेस्ट करतो. आणि काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुम्ही इथे का आलाय आणि कशासाठी हे करताय? तेवढ्यात आता तिथं अंजली एक गाठोडं घेऊन येते. तिच्या मागं मागं वल्लरी पण तिथे येते. आता अंजली ते गाठोडं टेबलवर ठेवून उघडून ठेवते आणि म्हणते, मी सांगते ना हे कशासाठी करतात ते. ह्याच्यासाठी आलेत ते या घरात इतक्या वर्षांनी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या गाठोड्यात असं आहे तरी काय? अंजली नक्की काय दाखवते सगळ्यांना मी सांगते. राकेशने कंपनीमध्ये 35 लाखांचा फ्रॉड केलाय आणि त्याला वाटलं की तो पकडलाच जाणार नाही. पण अर्णवला हे सत्य समजलंय की कंपनीमध्ये 35 लाखांचा कोणीतरी घोटाळा केलाय आणि अर्णवने शिर्क्यांना सांगितलंय की तुम्ही त्या माणसाचा लवकरात लवकर शोध घ्या. आणि आता अर्णवचं हे सगळं बोलणं राकेशने चोरून ऐकले. आणि मग आता ह्या पैशांचा आळ कोणावर लावावा? मग आता रमाकांतवर असा प्लॅन या राकेशचा तर आहे. चला तर मग राकेशचं वागणं तुम्हाला पटलं की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. बाय बाय.